या कमळाच्या पॉन्डमध्ये आम्ही गप्पी मासे सोडलेत आणि ऋग्वेदनी त्या गप्पी माशांना नावं दिलेत, गोलू, पोलू, मोलू, आणि तर त्यांची खूप सारी मुलं पण झाली. आमच्या मागच्या बागेत एक लिंबाचं झाड होतं आणि ते झाड किती 20-22 वर्ष तरी आम्हाला लिंब देतंय. आम्हाला अजून बाहेरून लिंबू आणावं लागलं नव्हतं, पण आता एका मोठ्या झाडाच्या सावलीमुळे ते झाड बिचारं मेलं. पण आईनी त्याच घरच्या लिंबाच्या झाडाचं एक रोप तयार केलं. आता ते रोप आम्ही ह्या कुंडीत लावतोय आणि थोडंसं मोठं झालं की पुन्हा त्याच जागी हे रोप आम्ही लावू. वा, पुन्हा घरच्या झाडाचं इतकं सुंदर लिंबू आणि रसाळ लिंबू होतं. आणि किती वर्ष गेले सगळ्यांची लोणची होत होती. पण आई तसंच असतं ना, म्हणजे तू आम्हाला लहानपणापासून जे सांगत आलीस की झाड लावल्यानंतर काही वर्षांनी त्याचं आपल्याला फळ मिळतं. याचा अर्थ आपण खूप वर्ष कंटिन्युअसली कष्ट घेत राहायचे असतात, लक्ष देत राहायचं असतं, पिकवत राहायचं असतं, वाढवत राहायचं असतं आणि फळं ही खूप वर्षानंतर मिळतात. एक पिढी कष्ट करते, पुढची पिढी मध्ये फळं खाते, असं आहे. हा, हे जे काय सुख आहे ना, आपल्या घरातल्या झाडाची अशी फुलं खुडायची, बाग स्वच्छ करायची. आता हे बघा, हा सगळा इथला परिसर स्वच्छ केला, असा सगळा ओला कचरा एकत्र केला आहे, सोलार लाईट्स नीट लावले, तिकडे एक आमचा कमळाचा पॉन्ड आहे तो स्वच्छ केला, दारची फुलं. हे सुख मुंबईत तुमच्याकडे खूप पैसे असतील आणि तुमचा बंगला असेल ना तर शक्य नाही. तर तुम्हाला खरंच असं कुठल्या तरी छान पुण्यासारख्या शहरात यावं लागतं, साताराला जावं लागतं, वाईला जावं लागतं, कराडला जावं लागतं. तुमची स्वतःची जमीन असली ना की हे सगळं तुम्हाला करता येतं. ही आमच्या घराच्या मागची बाग आणि हे घरातलं आंब्याचं झाड. मस्त फळ आहे आणि ह्या वर्षी सुद्धा साधारण एक 100-200 आंबे तरी लागलेले आहेत. आणि हे नारळाचं झाड आम्ही इथे राहायला आलो तेव्हा लावलं होतं, छोटंसं, जे आता सोनचाफा. आईने फुलवलेली बाग, ज्या बागेत फुलं, फळं, सावली आणि भरपूर प्रेम मिळतं. व्हिडिओ थोडासा जुना आहे, पण ही पोस्ट करण्यासाठी आजचा दिवस अगदी योग्य आहे. हॅपी मदर्स डे आई. बेस्ट. मस्त.